नमस्कार मित्रांनो, माझं नाव विराज आमरे आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण गावच्या मंदिरात जाणार होतो साफसफाई करायला. चला मग आज तिकडचं वातावरण बघूया. चला गावच्या काय विसरायची गोष्ट आहे काय यायला पण चुकी नाही. तुला कधीच यायला होतो आपला ठरलाय कधी दोघं हॉस्पिटलला गेले. हो बरोबर आहे. तुमचा मी बोलेन आणि तिकडं गाण मारली माझी आई इकडे कुठं जातो. चल वारणा चल येतो. अरे पुढे नेताय भावाला हँड नाही साल. किती सुंदर वातावरण आहे. आपण आहे ना इकडे येत नव्हतं आला बिलायला. अरे इकडे बरोबर ठीक आहे. आता कसं काय माहिती चढ आहे ना म्हणून ते मागत नाही. बरोबर वातावरण सांगायची काय आपल्या जयामधलं इकडे फिरायला सांगणार आहे. शांतीचं वातावरण आहे इथं भावा. ना बोललं तर राग येतो. बोलणं म्हणजे ना आपल्या गाड्या पाहिजे आनंदात चालत आहे. किती मजा होती भावाची मुलांना गाड्याचा वेळ लावला. खाऊ घेतोय मस्त की पार्टी करू आपण तिथं. सुंदर वातावरण आहे. बोललं जायचं मग जाऊया म्हणतो. रस्ता कधी करणार एवढा झाला हा मंदिरच्या इथला काय होतो काय झाला. बाकीचं झालंय आणि ते सोमेश्वरच्या मंदिरचं पण थोडं अडकलं. कधी करतायत ते करायला पाहिजे. सुंदर असं दृश्यकरण बघा आलंय. ते बघा कसं वातावरण दोन्ही साईडचे बघा बघताय मंदिर गावचं मंदिर. इथं कोणतं आले वाटतं. बघताय किती मंदिर सुंदर आहे. चला साफसफाई करा. तुम्ही तर काय किती मिनिटाचा काम जेवायच्या आवाजातलं पाप नाही चांगलं यांच्या आलं तरी शिव्या चालू. हा सोमगी कर चांगली कर. आपल्या चिरणी मंदिरचं काम करतायत.
साफसफाई, युवा पिढी. साफसफाई चालू आहे. हे या मंदिर जायच पाहिजे. हे कोकणी विराज हात दाखव. फक्त साफसफाई चालू आहे आपल्या मंदिरात. काय करणार आजकाल पोरं येत नाहीत. लयच रे घाण झाले. नाही जा आपण आठवड्यात नाही एकदा तरी राऊंड मारायला पाहिजे. हा म्हणजे स्वच्छ राहील आपलं मंदिर. आजूबाजूचं वातावरण बघ कसलं भारी आहे. वातावरण चांगलंच आहे बोलतो. जिथं जवळपास कचरा असेल कर. तिथल्या इथे जमा कर जास्त कचरा असेल आजूबाजूचा. नाही हा झाड आहे का? वडाचं झाड आहे. वडाचं झाड. ब्रिटिश काळी नाही वाटत. आपण पहिला ह्याच्यावर खायचो ना. हा माझ्या ह्याच्या अजून ठेवू शकतो. हे किती जुनं झाड असेल रे ओमकार? 10-17 वर्षापूर्वी इथं माझं एवढा मोठा झाड आहे ना. 50-60 बाप रे. 7 वर्षापेक्षा जास्त. हा एक पिढी गेली असेल. एक पिढी काय जास्त मिळाला. टक्कर हे चुकीचं आहे. पण काय साफसफाई करायची. साफसफाई किती घाण केलं. सारे वेळ फोले ते एका जागी इकडे आपण जाळून टाकायचं लगेच. गल्ला काय ओके. सगळी घाण आहे ती. सगळी घाण आहे ती. जलून जाईल की सगळी घाण. विराज इथे काय आहे रे? हे आपला गायमुख आहे. हा म्हणजे आपले स्वयंभू सोमेश्वरचं मंदिर आपलं. हा. इथनं 4 किलोमीटर आहे. इकडनं हे पाणी इकडे येते गावच्या मंदिरात. स्वयंभू आहे वरती मंदिर. होय. किती लांब आहे? ना अंदाजे बोलत तर 4 किलोमीटर आहे. हे बरं आहे. आणि गुरांना पाणी पण भेटते पियाला. चालूच असतं कायम. हा कायम चालू वर्षभर. कधी थांबत नाही पाणी. असं बघितलं ते वारणा येतं असं. हा काय हे बघा इकडून पाणी येतं. चिरणी गावात पाण्याची सोय आहे. घाट असते ही बघा लाकडी घाट अशी असते. चालू आहे आपलं. काय बाबा साफसफाई काय लागणार ना मंदिर तिथे. कर कर कर. तर आपलं मंदिर साफ आहे. कसं वाटलं तुम्हाला मंदिर? मस्त. सांगा मला ते. हे काय आहे? हे काय आहे? आपली जुनी सहान. जुनी सहान आहे. जुनी सहान बोललं तर जुन्या काळातील देव बघताय तुम्ही. सोमला घ्यायला पाहिजे कापण्या रिस्पेट आहे सोम कांदा. काय मग सोम काय म्हणते? आपला वेद कसा आहे? अरे खतर. अरे एक कांदा त्याने दिली का काय? ए बस बस. आम्ही डेव्हलप झालेला साफसफाई केलेली माचीस विसरून आली. भाऊ भाऊ परिणाम झाला. इथून खिंडीपर्यंत रोड डांबरी जमिनीचा आहे. जमिनीपर्यंत तो हे बरेच लोक गुंजा इथलं मग आता बुंदे गावाची इथे बघताय सण आहे आमची गावची. जिथेच्या दिवशी ते सर्व देव बसले जातात. आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका. चला मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओला. चला बाय बाय.